भारीत अनुभव आले. लग्नाच्या अगोदर तर मला विठ्ठल रुक्मिणी दर्शनच दिलं होतं आणि लग्न झाल्यानंतर मला पालखीतला पेढा त्याने दिला होता. बाकीच्या सगळ्यांना केळी दिली, पण मला त्याने पालखीतला पेढा दिला. नमस्कार. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा फलटण या ठिकाणी मुक्काम आहे आणि ज्या ठिकाणी मुक्काम असतो ते फलटण विमानतळ हे ठिकाण आहे आणि या विमानतळावर आपण पाहू शकता या ठिकाणी दर्शन बारी वगैरे तयारी केलेली आहे. या ठिकाणी माऊलींचं आगमन झाल्यानंतर माऊलींच्या पादुका या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता माऊलींच्या पादुका ठेवण्यासाठी या ठिकाणी एक स्टेज तयार करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी वरती पाहू शकता की फुलांची सजावट, फुलांच्या माळा या ठिकाणी लावण्यात येत आहेत. त्यासोबतच या ठिकाणी आपण पाहू शकता काही महिला मंडळी आहेत, हे माऊलींच्या स्वागतासाठी या ठिकाणी फुलांची व्यवस्था करत आहेत. त्यासोबतच या ठिकाणी आत्ताच दर्शनबारीमध्ये भाविक भक्तांनी, नागरिकांनी मोठी रांग लावलेली आहे. अजून फलटणमध्ये माऊलींचं आगमन झालं नाही, मात्र माऊलींच्या आगमनापूर्वीच या ठिकाणी पाहू शकता मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी या ठिकाणी माऊलींचं दर्शन घेण्यासाठी रांग लावलेले. आपल्यासोबत काही माऊली आहेत. काय सांगाल, आता माऊलींचं अजून आगमन झालं नाही परंतु तुम्ही दर्शन बारीमध्ये आहात, हो काय सांगाल? वाट बघत बसले माऊलीची. कधीपासून बसलाय वाटत? 2 वाजल्यापासून. 2 वाजल्यापासून. हो पाहिलं तर आपण की 2 वाजल्यापासून एक या ठिकाणी मोठ्या संख्येने जे दर्शनासाठी रांग लागलेली आहे आणि 6 वाजता माऊलींचं आगमन फलटण शहरात होतं. त्यानंतर माऊलींचं यशवंतराव चव्हाण पुतळ्यापासून ते मलटण, त्यासोबत पाचबदी चौक, त्यानंतर श्रीराम मंदिर आणि गिरवी नाका, नंतर फलटण विमानतळावरती माऊलींचं आगमन होतं आणि या ठिकाणी माऊलींच्या पादुका असतात. ताई काय सांगाल? बोला, कशाला आलाय तुम्ही? कशासाठी आला? श्रींचं दर्शनासाठी आलो. कोणतं गाव आहे तुमचं? ढवळी, तासगाव ढवळी. होय. आणि अजून माऊली आले नाहीत, मात्र तुम्ही रांगेत थांबलेला आहात. नंतर गर्दी होईल म्हणून दर्शनासाठी. या ठिकाणी मोठी अशी गर्दी होते आणि या गर्दीच्या पूर्वीच काही नागरिक, महिला मंडळी, पुरुष मंडळी आणि वारकरी बांधव या ठिकाणी माऊलींचं दर्शन घेण्यासाठी उपलब्ध झालेले आहेत. काय सांगाल ताई? माऊलीच्या आस म्हणूनच आलोय लवकर. कधीपासून थांबला या दर्शन बारे? 12 वाजल्यापासून. 12 वाजल्यापासून. या ठिकाणी पाहू शकता की वेगवेगळी जे महिला मंडळी आहेत, कोण 12 वाजल्यापासून तर कोण 2 वाजल्यापासून या ठिकाणी दर्शन बारीमध्ये रांगेत बसलेला आहे. आपला नंबर दर्शनासाठी लावून बसलेले आहेत. दर्शनासाठी कधी कधी काय मिळतं दर्शन करून? कशा थांबला एवढं वर्ष? काय मिळतं की माऊलींचं दर्शन पाहिजे. दर्शन. होय, माऊली तर लय उशीर होतो माऊलीला यायला. कोणते झाला तर पण आम्ही थांबणार. फलटणमध्ये येतो माऊली. हो, थांबणार की आम्ही तोपर्यंत दर्शन होईपर्यंत, माऊलींची पालखी येईपर्यंत थांबणार. माऊलींचं दर्शन केल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? काही छान वाटतं. लय वर्षाची अपेक्षा आहे माऊलींच्या पालखीची दर्शनाची. तुम्ही वारीमध्ये सहभागी आहात, हो, रोज दर्शन घेता माऊलींचं? घरी आपलं घेते की घरी घेता. पण आता तुम्ही वारीमध्ये आहात ना? नाही, तर वारीत नाही, आलोय दर्शनाला फलटणसाठी आलोय. कुठलं गाव तुमचं? दुधारी, टाकरपेठ. कुठलं गाव? तालुका? तालुका वाळवा, वाळवा. म्हणजे सांगली जिल्ह्यातला आहे तुम्ही? सांगली जिल्ह्यात. बरीच लोक आहेत सांगली. विटा विटावरून आला. पाऊसलीच्या दर्शनासाठी आलो. आता मग अशी पाऊस झाला नुकता, त्या पावसामध्ये भिजला का तुम्ही? हो, भिजलो की. त्यावेळेस कुठं होता तुम्ही? इथंच बसलो होतो. पावसात भिजला? पावसात भिजलो. या ठिकाणी पाहू शकता की नुकताच या ठिकाणी पाऊस पडून गेलेला आहे आणि या पावसात सुद्धा दर्शन बारीमध्ये ही आपले महिला मंडळी माऊलींचं दर्शन घेण्यासाठी स्थान ठेवून आहेत. या ठिकाणी पुरुष मंडळी आहेत. माऊली नमस्कार. बाबा काय सांगाल, कशासाठी थांबलाय, कुठून आलाय, काय सांगाल? परभणी जिल्ह्यातून आलेलो आहे माऊलीच्या दर्शनासाठी. बरं, इथं कशासाठी थांबलाय तुम्ही? आता दर्शन घेण्यासाठी. रांगा लावल्यात, किती वेळ झाला तुम्ही थांबलाय? 1 तास. 1 तास. काय सांगाल माऊलीच्या बद्दल? काय 2 शब्द सांगाल का? काय कसं वाटतं? किती वर्षापासून येत आहे तुम्ही? 5-6 वर्षापासून आम्ही माऊलीच्या दर्शनाला येतो. हां गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी यात्रा भरपूर दिसायची. हां. या पुढे या. आम्ही कोल्हापुरावरून आलो. कोल्हापूरवरून आला? कधी आला कोल्हापूरवरून? कोल्हापुरावरून काल आलो. बरं. फलटणमध्ये आला डायरेक्ट? फलटणमध्ये नाही, पंढरपूरवरून फलटणमध्ये आलो.
पंढरपूरमध्ये विठ्ठलाचं आधी दर्शन घेतलं. दर्शन घेतलं आणि इथं आलो. आता इथं दर्शन लावू आहे. दरवर्षी असं दर्शन घेता का तुम्ही? दरवर्षी असं पंढरपूरला पहिल्यांदा त्यानंतर फलटणला का? नाही नाही, पहिलं इथं येतो, औंधा तिकडून इकडे आलो. बरं. काय सांगाल माऊलींचं दर्शन घेतल्यानंतर कसं वाटतं तुम्हाला? माऊलींबद्दल काय सांगाल? का तुमचा आस्था आहे त्यांच्यावरती? नाही नाही, माऊलीसाठी आपलं एक आपलं हे आहे, आदर्श त्याच्यावर आहे माऊलीवर. आणि आम्ही माऊलीला काही म्हणजे आळंदीला येतो, इथे येतो. असं वर्षावाणीचं माऊलीच्या वर्षासाठी माऊली हे आमचं आदर्शस्थान आहे. आणि जगाला कसं वागावं, काय करावं हे दाखवून दिलं. त्यांचा शिळेजाळाचा विषय वेगळाच होता, तरीसुद्धा एवढा त्रास सहन करून जगाची माऊली झाली. त्याचा मोठा अभिमान आहे आणि त्याच्यासाठी आम्ही ही वर्षाला येतो. अस्पृश्यतेचे चटके त्या संत ज्ञानेश्वरांना बसलेले आहे. भरपूर भरपूर बसले. लोकांनी त्रास दिला, नको त्यापर्यंत छळलं त्यांना. पण ते सुद्धा आम्ही वगैरे खरं नव्हतं, पण काय इलाज नाही. त्या कालची त्या वेळेची स्थिती असं त्यावरती होती, म्हणून आम्ही ही वर्षाला येतो. नमस्कार, मी सुरेखा विजय देवकारे इचलकरंजीहून आलेलो आहे. मी पहिल्यांदा वारीला आलेलो आहे. मला खूप आनंद होतोय. एवढ्या जवळून मला पालखीचं दर्शन होणार, त्यामुळे मला खूप आनंद होतो. इचलकरंजीवरून आला तुम्ही डायरेक्ट? पहिल्यांदाच आला? पहिल्यांदाच आलो. या ठिकाणी सांगली, विटा, कोल्हापूर या भागातून मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक आलेले आहेत. फलटणमध्ये आज मुक्काम आहे. मी सांगलीहून आले. जे भोसले, माझं हे 6वं वर्ष आहे. मला खूप या वारीत अनुभव आले. लग्नाच्या अगोदर तर मला विठ्ठल रुक्मिणी दर्शनच दिलं होतं ॲक्च्युली. आणि लग्न झाल्यानंतर मला पालखीतला पेढा त्याने दिला होता. बाकीच्या सगळ्यांना केळी दिली, पण मला त्याने पालखीतला पेढा दिला. मागच्या वर्षीचा अनुभव मला माऊलींच्या पादुकावरचा भुक्का दिला होता त्याने. माऊलींचं नाव घेता तुमच्या डोळ्यात अश्रू आले, काय सांगाल त्याच्यावर? अश्रू आले म्हणजे मन भरून. नुसतं जरी आम्ही इंस्टाग्राम बघायला लागले तरी माझ्या अंगावर असे काटे उभे राहतात. आणि खूप मी दरवर्षी म्हणतो नाही आता ह्या वर्षी नाही, आता हा शेवट. पण ती ओढ लागतेच मला आणि बोलवलंच जातंच असं झालं. त्यांच्या विभूती ते प्रकाशा माऊलीचा अवतार आहे. आणि विश्वाची माझे घर अशी मतीदाय असते. किंबोरा चराचर आपण जाणतो. माऊली जगासाठी, जगाच्या कल्याणासाठी पसायदार मागितले. आता ईश्वरात्मक देवीने वाघेने सोशल मध्ये पसायदान, जगाच्या कल्याणासाठी माऊली पसायदान मागितले. ज्ञानेश्वरसारखा उत्कृष्ट ग्रंथ माऊलींनी संस्कृत असताना मराठीमध्ये केला. संस्कृतीची गाठी उघडून ज्ञानदृष्टी केलीची मराठी गीता दिली. आपण स्वतः वारकरी आहात. आपण ज्ञानेश्वरांबद्दल आता सांगितलं, तुकाराम महाराजांबद्दल काय सांगा? तुकाराम महाराज हे विजय वैराग मुनी, वैराग्याची महामेरू तुकोबार आहे. जगाच्या कल्याणात सांगतात. काय सांगूया संतांची उपकार निरंतर जाग विधी काय द्यावी अशी वायू होतं ठेवतो बाई जीव होता अशी संतांची उपकाराची जगात. भूतांची दया हे भांडवल संता आपण ममता नाही दिली. तुमचं गाव कुठलं? आमचं भयबोर, सांगली जिल्हा भयबोर. आणि आपण पाहिलंच तर फलटणमध्ये माऊलींचा मुक्काम आहे आणि दर्शनासाठी भली मोठी रांग लागलेली आहे. मात्र हे फक्त फलटणमधील भाविक मंडळी नाही तर या सातारा जिल्ह्याच्या आसपास असणारे जिल्हे सांगली असेल, कोल्हापूर असेल, त्यासोबत विटा तालुका असेल, कोल्हापूर असेल, अशा भागातून या ठिकाणी नागरिक आलेले आहेत, महिला मंडळी आलेले आहेत, पुरुष मंडळी आलेले आहेत. इचलकरंजी असेल, कोकणच्या भागातून सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने फलटणमध्ये आज दर्शनासाठी भाविक मंडळी आलेले आहेत. लोकशाही भारत, सागर चव्हाण, फलटण.